पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे सर. तिथे सकाळी बघा तुम्ही, आणि मातीचा जो सुगंध सुटलाय ना, एक नंबर सुटलाय मित्रांनो. भारी सुगंध येतोय मातीचा. पाऊस आला तरी तू नाही आला, आस माझ्या लागली जीवा. हे गणा सांग मला येशील तू कवा. गणपती येण्याची चाहूल लागलेली आहे आणि अजून आमचं कागद नाही बांधून झाला आहे. नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. आणि उन्हाळा झालेला आहे, संपलेला आहे. मे महिना आता संपायला आलेला आहे आणि जोरदार पावसाला सुरुवात होणे झालेलीच आहे सुरुवात. आणि आता या पावसाळ्यामध्ये आपलं कोकण निसर्ग आपला हिरवागार होणार आहे. सगळ्या हिरवळतेने नटणार आहे आपलं कोकण. एक भारी उत्साह, भारी जल्लोष असतो. आणि बाप्पासुद्धा पाऊस आल्याच्या नंतर बाप्पाच्या येण्याची चाहूल लागते. तर तो एक माहोल वेगळाच असतो. गणपतीसुद्धा लवकरच येतील, त्यापूर्वी आपला पावसाळा आता चालू झालेला आहे. पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे सर. तिथे सकाळी बघा तुम्ही, पाणी बिणी आलेलं आहे. रात्री पण लागला आहे जबरदस्त. लाईट वगैरे गेल्या होत्या रात्रीच. आणि आज रविवारचा दिवस आहे. कशा रिमझिम धारा जमिनीवरती पडतायत आणि मातीचा जो सुगंध सुटलाय ना, एक नंबर सुटलाय मित्रांनो. भारी सुगंध येतोय मातीचा. वातावरण बघा कसं झालं इकडं. एकदम पाऊस आल्याच्या नंतर कोकणातलं वातावरण धुक्याने कसं हे झालंय. सकाळी उठल्या हे कौलावर आम्हाला हे टाकायला लागते, पत्र्यावरती कागद टाकायला लागतं. कारण का रात्री पाऊस जोरदार, रात्रीच सुरुवात झाला होता. लाईट बीट गेला होता मस्त. आणि आता हे सगळं पत्र्यावर बघा कागद बिगड टाकणं, हे सगळं काम चालू आहे. हे जरी नळे हे असले तरी त्याच्यातून पाणी जातं आतमध्ये जिरून. ह्या घ्या, तू दुसरा उचलेल, मोठा आणू काय असं. आणि असं हे कागद टाकायला लागतात. मी एकदा मागे व्हिडिओ केली होती, मध्येच पाऊस पडला होता आणि आम्ही हे जे मागच्या पडवीचं काम केलेलं होतं, हे पत्रे वगैरे वरती टाकून ठेवलेले होते. आणि हे पत्रे खूप जुने झाले होते आमचे. म्हणजे खूप वर्षापूर्वी आमच्या आजोबांच्या वेळी टाकलेले होते ते. म्हणजे ते ह्याचे पत्रे होते, पत्र आपला असतो ना त्याचे पत्रे होते. ते गंजून संपूर्ण वाट लागली होती त्याची. आणि आता आम्ही मागे परवा हे सिमेंटचे पत्रे टाकलेले, म्हणून नशीब. नाही तर ही पण पडवीची आमच्या वाट लागली असते त्या पावसातून. आता आम्हाला राहावलं नसतं. तर असे हे पत्रे होते जुने. हे बघा, असे हे जुने पत्र्याचे पत्रे होते. हे दिसतोय ना, हा पत्रा असा पत्रा होता. पूर्ण सगळ्यात संपूर्ण गंजला होता. आमच्या आजोबांच्या काळापासून माझ्या तो पत्रा होता, त्यामुळे तो गंजला होता संपूर्ण, म्हणून अशी. आणि आता तारांबळ उडाले सगळ्यांचीच इकडे गावाला. कारण का तर मुसळधार पाऊस रात्री पडलाय आणि अचानक सगळे आता घरावरती हे टाकणं, कागद वगैरे टाकणं, सगळी घाई गडबड धांदळ सगळ्यांची चालू झालेली असणार आहे. आणि खूप दिवसांनी खरं तर ब्लॉग बनवतोय. आणि आपलं नमनसुद्धा होतं, 4 मेला नमन केलेलं होतं. आणि नमनाचे व्हिडिओसुद्धा खूप मोबाईलमध्ये होत्या. सगळ्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहे. आणि अजूनसुद्धा खूप मेसेज येत आहेत, नमन बघायचे तुमचं, नमनाचे व्हिडिओ पाठव, नमनाचे व्हिडिओ पाठव. इंस्टा असो, व्हॉट्सअप, फेसबुक असो. तर सगळे व्हिडिओ यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती, ह्या चॅनलवरती आलेले आहेत. तर जाऊन नक्की बघा आणि नमन कलेचा आपले आस्वाद घ्या. तर खूप छान पद्धतीने आमचं नमन सादरीकरण झालेलं आहे. कारण जी मेहनत आम्ही घेतली होती, तर गाणी लिहिणं वगैरे, मी पण सुद्धा खूप मेहनत, आमच्या टीमनी, संपूर्ण आमच्या मंडळाने खूप मेहनत घेतलेली होती आम्ही. आणि ती मेहनत फळाला आली आमची म्हणावी लागेल. कारण का नमनाचा शो आमचा छान झालेला आहे, त्यामुळे सगळे मेसेज खूप येतात. पब्लिकसुद्धा खूप आला होता नमन बघायला आणि शेवटपर्यंत पब्लिक थांबला होता. तर तुम्हाला सुद्धा जर नमन बघायचं असेल तर संपूर्ण नमन आपल्या चॅनलवरती आहे, जाऊन नक्की बघा. तर आता ते राहू दे, आता आम्ही काम करतो इकडे. तो कागद टाकायचा आहे, तिकडून मला खाली खेचून घ्यायचं आहे तिकडून. अशी ही सगळी कामं चालू झालेली आहेत पावसाळ्याची आपली. ही कामं मेन असतात पावसाळ्याची. पहिली डागडुजी करणं घराची, वरती जाऊन पाऊस पडल्याच्या नंतर कुठे गळतंय काय गळतंय बघून व्यवस्थित कागद वगैरे टाकणं, हे सगळं हे चालूच असतं. कितीही चांगलं तुम्ही बांधलं तरी कागद ह्या टाकावाच लागतो.
हे सगळं कागद टाकणं चालू आहे इकडं वरती. हा गेल्या वर्षीचा जुना कागद आहे, यंदा हा नवीन आणलेला आहे इकडं. घामाघूम झालेला आहे उन्हातनं सकाळ सकाळी कागद टाकून. हे सगळे असे कागद टाकायला लागतात दरवर्षी. प्रत्येक घरची हीच परिस्थिती असते. नळे असतात ना तिथं कागद टाकायला लागतात. ज्या ठिकाणी पत्रे आहेत त्या ठिकाणी टेन्शन नसतं पत्र्याचा. नळे हे कसे थंडाव्यासाठी चांगले असतात म्हणून नळे हे आम्ही ठेवलेले आहेत अजून. त्या साईडला तिकडे ते बघा तिकडे जाकादेव साईडला पाऊस लागतोय, मुसळधार पाऊस लागतोय. ह्याच्यावरून दिसते जाकादेव साईडला तिकडे. आता इकडे सकाळी लागून गेलाय, आता तिकडे लागतोय. कसला धरलाय बघा पाऊस, तिकडे येणार आहे, मजबूत मध्ये येणार आहे. हा बघा वारा बिरा, तुफान वारा सुटलाय आणि तिकडे पाऊस मजबूत धरलाय. आणि आम्ही इकडे कामच करतोय अजून वरती. बघा काळोख केला नाही, संपूर्ण काळोख केला नाही. सगळा कागद इकडे उडाला. परत आम्ही खाली टाकलेला होता तेवढा उडाला वरती. बघा कसा आहे, तर बांधूच देत नाही. वारा सुटलाय जोरदार, खाली सगळा ढकललेला कागद पुन्हा वर येतोय. खूप त्रास होतो हे काम करताना. पावसातून अचानक रात्री पाऊस पडायला लागला, त्यामुळे जाऊ दे खाली अजून. वरती खेचून घ्या अजून. हा असा हा बघा कसा उडतोय कागद. बघा हा बघा कसा वाऱ्यावरती उडतोय. बघा घेतलात काय खाली? थांबा थांबा, मी देऊ कसा खाली आता. हा इकडे बांधलात कुठं आहे? पाऊस आलाय परत. त्रास देतोय खूप, बांधायला देत नाही, नीट काम करायला देत नाही. सारखा येतोय जातोय, हवा येते, कागद उडतोय आमचा. काय करताय ते करतोय. जोरदार आलाय आता पाऊस आलाय जोरदार. आमच्या इकडे काम नाही झालंय बघा, आणि जोरदार पाऊस आलाय. काय लागतोय सारखा हा कागद आमचा उडतोय वर. पाऊस आला तरी तू नाही आला, आस माझ्या लागली जीवा. हे गणा सांग मला येशील तू कवा. गणपती येण्याची चाहूल लागलेली आहे आणि अजून आमचा कागद नाही बांधून झालाय. पाऊस लागतोय दा. वारा पण एवढा सुटलाय ना, आम्हाला बांधताच येत नाही इथं नीट असं धरून. काय कळत नाही. जरा पाऊस आणि थोडा वारा थांबला पाहिजे. पाऊस असला तरी पण वारा तरी थांबला पाहिजे, कारण कागद या वाऱ्यामुळे उडतोय. त्यामुळे आम्हाला ॲडजस्ट करता येत नाही व्यवस्थित. असं झालंय ते. वरतून कसं दिसतंय बघा नजारा. वरती सगळी लाकडा बिकडा तोडण्याची कामं चालू झाली. मशीनचा आवाज येतोय तिकडं. आणि या बाजूला सगळी कागद रे. आईचं नि घर आहे बाजूचं, काकाचं नि घर, आणि आमचं घर वरती जॉईंट आहे. सगळे हे असे कागद टाकायला लागतात मधल्या पनलीला आहे बघा असे. ही सगळी डागडुजी पावसामध्ये चालूच असते सगळ्यांच्याच घरी, प्रत्येकाच्या घरी असा विषय असतो. कारण ही कौला घरं असतात ना आपली, कौलाची घरं, त्याच्यामध्ये हे सगळं करणं गरजेचं असतं. कारण कौलं फुटतात आणि वानराने आमची भरपूर कौलं फोडलेली आहेत. नुकसान भरपूर केलेलं आहे उन्हाळ्यामध्ये. व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की वानर इकडे तिकडे उड्या मारून मारून कौलं आम्ही सगळी जेवढी फुटली होती तेवढी चेंज केलेली आहेत. आता एका दुसरं जर याच्यामध्ये राहिलं असेल ना तर आम्हाला समजणार नाही, पावसाळ्यात कळेल. मग ते खालूनच पाऊस चेंज करावं लागतं आतून घरातून. तर तिकडे पोरं खेळत आहेत. आज सुट्टी आहे, आता सुट्टी पडली सगळ्यांना, रविवारचा दिवस आहे. परत पोरं तिकडे खेळत आहेत सगळी मस्तपैकी. पावसातून खेळण्याचा आनंद एक वेगळाच, मजा वेगळीच आहे. तर आता हे काम चालू आहे. काम करता करता जेवढं शक्य होतं तेवढं दाखवतोय. तर आता हे कागद इकडे टाकून घ्यायचं आहे परत त्याच्यावर. काच अशी ही पुसायला लागते, याच्यावरती शेवाळी पकडते, त्यामुळे आतमध्ये दिसत नाही. वरती चढल्यावर अशी पुसून घ्यायची. मग नंतर आतमधून थोडी धूळ बसलेली असते, पुसले की क्लिअर दिसतो, उजेड चांगला जातो. अजून गडगडतंय वरती, पाऊस येणार. वानर केळडी चढून हे आमचे अर्धे नळे फोडलेले होते बघा अशा पद्धतीने. इकडं हे काय ते येतात ना डायरेक्ट अशा उड्या मारतात वानर मोठमोठ्याने. असे नळे भरपूरसे चेंज केलेले आहेत बहुतेकशे. आणि इकडं इथे दोन, हा एक फुटलेला होता.
याच्यावर माझा पाय पडला तेव्हा फुटला, बघायला आलो तेव्हा हा आधी फुटलेला होता. असं झालं. वरती चढताना नुकसान पण होतं. हे लगेच चेंज करून टाकायचे. हे लगेच टाकायचं. हा एक कॉर्नरने फोडला इथे बघा कसा. ते उड्या मारतात ना तेव्हा फुटतात लगेच. पाऊस काय आज ऐकायचं नाव घेत नाही. जातोय येतोय जातोय येतोय सारखा चालूच आहेत. हां, आणि यांचं बरं आहे मोबाईलवर, होय ना, मजा आहे. कुणाचा फोन? भाऊ कॉल कुणाचा आला? मग असं सांग मम्मीचा काय. पाऊस बघा. हे सगळे नळ घेऊन वर जायचं आहेत. वर ठेवायला वजन जे कागद टाकलेले आहेत ना त्याच्यावर आता वजन काहीतरी ठेवायला पाहिजे वजन. त्याशिवाय नाही तर कागद हवा आली ना उडून जाणार सगळे. दाखवतो तुम्हाला कसं केलं आहे बघा. असं कागद टाकलेलं आहे वर इकडं. त्याच्यावर हे वजन ठेवायला लागतं. कारण वजन ॲड होईल तर हवा भरली तर उडवून नेणार ते. त्यामुळे नळी वगैरे असे हे मोठी मोठी लाकडं अशी ठेवलेली आहेत इथं. पाऊस आता कमी झालेला आहे आणि जरा निघालो आम्ही रत्नागिरीमध्ये जाण्यासाठी. तर रत्नागिरीमध्ये जाण्याचं कारण काय आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, कळेलच. तर चाललो आहोत रत्नागिरीमध्ये. वातावरणाचं जरा भारी आहे. पावसाळा ढगाळ आहे, ऊन नाही जास्त, नाही तर उन्हातून एवढा करपडायला झालं असतं. तुम्हाला बोललो होतो संध्याकाळी रत्नागिरी जायचं आहे, तर कशासाठी आम्ही आलो आहोत. रंजन आपल्यासोबत आदेश आहे. पिक्चर बघण्यासाठी आलो आहोत. राजा शिवाजी पिक्चर बघायचा आहे आपल्याला. थिएटरमध्ये आहोत आपण आता आलेलं आहे. चित्रपट बघितलेला आहे आम्ही, राजा शिवाजी. एक नंबर चित्रपट आहे. खरंच तुम्ही पण जाऊन नक्की बघा. आणि भारी काहीतरी वेगळं पाहायला मिळालं या चित्रपटामध्ये सुद्धा. खूप छान आहे चित्रपट. आता आलो मी इकडे खाऊ गल्लीत. आणि खाऊ गल्लीत आज आत्ता आपल्याकडे आले सूरज भाई, शायरी स्टार. एक शायरी बोल ना. प्रेमावरून ना, प्रेमावर दोस्तीवरून बोलतो. हा, दोस्तीवर घे. प्रेमावरून एक शायरी होऊन जाऊ दे. दोस्ती होता माझी, दोस्तीवरून घे. हा घे, दोस्तीवरून घे. चला. अनोळखी म्हणून भेटलो होतो, नकळत घट्ट झाली मैत्री आमची. अनोळखी म्हणून भेटलो होतो, नकळत घट्ट झाली मैत्री आमची. मित्र म्हणून आता नाही राहिलो, सख्खे भावासारखी झाली नाती आमची. बस बस बस. खरं तर तो पण चॅनलवरती व्हिडिओ टाकतो, त्यामुळे ही नवीनच लिहिली त्याने. कविता आहे की शायरी आहे? कविता ॲक्च्युली. तर एवढीच बस झाली, सुरुवातच बस झाली. पूर्ण ऐकवायची नाही, कारण ती नवीन लिहिली त्याने, चॅनलवर टाकायचं आहे. एक नंबर, भारी, छान वाटला. सपोर्ट असू द्या. हो, प्रेमाच्या शायरी भेटतील तुम्हाला. हा तो माझा कन्सेप्ट आहे. तर शायरी असतात प्रेमाच्या, छान असतं, छान लिहितो. सॅल्यूट आहे तुला. भूक लागले, खाऊ गल्लीत आलेला होता आणि जरा पावभाजी खायला घेतलेली आहे भूक भागवण्यासाठी. या पावभाजी खायला या. हां, घरी निघालो आता रत्नागिरीतून. तर खूप छान वाटलं. मित्रांसोबत चित्रपट बघायला गेलेलो होतो. छान, एक नंबर मूवी आहे. सोडून आता आला कामावरती होता. हा रे, माहिती आहे. तर आजचा व्लॉग इथेच थांबवूया. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटली करून नक्कीच सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.